वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। एक नवीन वीडियो में अपने पुनः एक स्वागत है। दोस्तों, आज के इस वीडियो में हम फिर से जो है बाल मानस शास्त्र और अध्यापन शास्त्र के कुछ इंपॉर्टेंट क्वेश्चन देखने वाले हैं दोस्तों, जहां पर आपको प्रीवियस ईयर मिक्स क्वेश्चन आज के इस वीडियो में देखने के लिए मिलेंगे। ये तमाम क्वेश्चन जो है दोस्तों परीक्षा के दृष्टिकोण से बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट होने वाले हैं, क्योंकि यहाँ पर मिक्स क्वेश्चन का समावेश आज के इस वीडियो में हमने किया है दोस्तों। तो चलिए वीडियो में आगे बढ़ते हैं। वीडियो में आगे बढ़ने से पहले अगर आप हमारे चैनल पर नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए, ताकि आपको आने वाले वीडियोस के नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए। और दोस्तों, अगर आप हमसे जुड़ना चाहते हो तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सअप चैनल को ज्वाइन कर लेना है, जहां से आपको तमाम अपडेट वक्त पर देखने के लिए मिलेंगे। तो प्लीज़ वीडियो को लाईक कीजिए। पाहूया प्रश्न क्रमांक 1। हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 येथे विचारलेला आहे की प्रश्न क्रमांक 1 इथे विचारण्यात आलेला आहे की अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। बघा मित्रांनो, विद्यार्थी कोणते आहे तर अध्ययन अक्षमता असणारे विद्यार्थी आहे आणि अयोग्य विधान त्यांच्या संदर्भात कोणता आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे। त्या मुलांना अध्ययनासाठी जास्त वेळ द्यावा, हे बरोबर असणार आहे, कारण की अशा विद्यार्थ्यांना जास्त वेळ द्यावा लागतो। त्या मुलांना मनोपचार तज्ञाकडे न्यावे, हे सुद्धा काय आहे, बरोबर आहे। त्यांच्यासाठी अमूर्ताकडून मूर्ताकडे न्या, हे सुद्धा या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे मित्रांनो। म्हणजे हे काय असणार आहे, आपला अयोग्य विधान या ठिकाणी असणार आहे। आणि वेगवेगळे स्मरण खेळ त्यांना द्यावेत, हे सुद्धा काय आहे, बरोबर आहे। परंतु पर्याय क्रमांक 3 जे या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो ते अयोग्य असणार आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 हे बघा, प्रश्न क्रमांक 2 इथे विचारण्यात आलेला आहे की एखाद्या कारकुनावर, पूर्वीच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, एखाद्या कारकुनावर साहेब रागवले तर कारकून साहेबावर रागू शकत नाही। ओके, तो घरी आल्यावर बायकोवर रागवतो, हे संरक्षण यंत्रणेच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकारामुळे घडते। म्हणजे हे बघा मित्रांनो, संरक्षण यंत्रणेसंदर्भात प्रत्येक वेळी जे आहे ते परीक्षेत प्रश्न विचारले जातात। म्हणजे प्रत्येक 2013 पासून ते 2024 पर्यंत तुम्ही प्रश्नपत्रिका पहा मित्रांनो, तुम्हाला संरक्षण यंत्रणेसंदर्भात जे आहे ते प्रश्न विचारले गेलेले आहे। तर हे बघा, प्रेक्षेपण, प्रतिपूरण, विस्थापन किंवा आत्मतांडन अशा प्रकारे आपल्याला काय आहे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे। आणि हे बघा मित्रांनो, एखाद्या कारकुनावर साहेब रागवले तर कारकून साहेबावर रागू शकत नाही, तो घरी आल्यावर बायकोवर रागवतो, हे संरक्षण यंत्रणेच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकारामुळे घडते तर विस्थापन। पर्याय क्रमांक 3 काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न, आता प्रश्न क्रमांक 3 आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। हे बघा, प्रश्न क्रमांक 3 येथे विचारण्यात आलेला आहे की प्रश्न क्रमांक 3 येथे दिलेला आहे की इयत्ता 7वी मधील 50 विद्यार्थ्यांमध्ये सचिनच्या गणितातील गुणानुक्रम 4 आहे, तर त्याचा शतकक्रम किती आहे असा प्रश्न आहे मित्रांनो। अतिशय सोपा प्रश्न आहे। 50 विद्यार्थ्यांमध्ये 4 तर 100 विद्यार्थ्यांमध्ये 8वा, म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असेल आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। आता हे बघा, प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे की अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या तत्वाचा अवलंब करू नये अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। अवलंब करू नये अशा प्रकारे प्रश्न काय आहे मित्रांनो विचारण्यात आलेला आहे। अधिकची चेतना, एकात्म अनुदेशन, अमूर्तता किंवा स्वकृती। तर हे बघा मित्रांनो, हा प्रश्न 2024च्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि 2017च्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या तत्वाचा अवलंब करू नये तर अमूर्तता, म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 इथे विचारण्यात आलेला आहे की तुम्ही पाहू शकता, प्रश्न क्रमांक 4 इथे दिलेला आहे, अध्ययनार्थात मागासलेपणा येण्याचे खालीलपैकी कोणते शालेय कारण नाही। आता हे बघा मित्रांनो, शालेय कारण नाही, एखादा विद्यार्थी आहे ते म्हणजे अध्यापनात किंवा अध्ययनार्थात मागे आहे, त्याचे शालेय कारण कोणते नाही। तर हे बघा, शालेय व्यवस्थापन दोषपूर्ण असणे हे शालेय कारण आहे। शैक्षणिक साहित्याचा अभाव असणे हे सुद्धा काय आहे शालेय कारण आहे।
पालक अशिक्षित असणे आणि पर्यवेक्षक व इतर घटकांची सहानुभूती नसणे हे सुद्धा काय आहे, शालेय कारण आहे मित्रांनो. परंतु पालक अशिक्षित असणे हे शालेय कारण या ठिकाणी नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 इथे दिलेला आहे की हे बघा, अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे की रशियन शास्त्रज्ञ पावलोव यांनी कोणती अध्ययन उपपत्ती मांडली. तर हे बघा मित्रांनो, पावलोव हे कुठले आहे तर रशियन आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि पावलोव यांनी कोणती उपपत्ती मांडली किंवा कोणता सिद्धांत मांडला अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. साधक अभिसंधान, ओके, अभिजात अभिसंधान, ज्ञानात्मक अध्ययन किंवा मर्मदृष्टी अध्ययन. तर हे बघा मित्रांनो, पावलोव यांनी जे उपपत्ती मांडलेली आहे ते असणार आहे साधक अभिजात अभिसंधान उपपत्ती, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. साधक अभिसंधान उपपत्तीचे निर्माता जे असणार आहे मित्रांनो स्किनर. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती हे ब्रुनरची आहे आणि मर्मदृष्टी अध्ययन उपपत्ती हे कोहलरची असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर दिलेला आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकतात प्रश्न क्रमांक 7 येथे दिलेला आहे की पावलोवने डॅश डॅश प्राण्यावर प्रयोग करून अभिजात अभिसंधानाची उपपत्ती मांडली. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी काय आहे मित्रांनो दिलेला आहे. 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे तर पावलोवची आहे. पावलोव कुठले आहे तर रशियन आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. माकड, कुत्रा, हरिण किंवा घुबड अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि पावलोव याने कुत्रा प्राण्यावर प्रयोग करून अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली, म्हणजे पर्याय क्रमांक बो जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणती सहचार्यवादी अध्ययन उपपत्ती नाही. मोस्ट IMP प्रश्न आहे मित्रांनो, स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवा की खालीलपैकी कोणती सहचारवादी अध्ययन उपपत्ती नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, प्रयत्न प्रमाद उपपत्ती म्हणजे थॉर्नडाईकची जी उपपत्ती आहे मित्रांनो ते सहचार्यवादी उपपत्ती असणार आहे. अभिजात अभिसंधान उपपत्ती म्हणजे पावलोवची जी उपपत्ती आहे ते सहचार्यवादी उपपत्ती आहे मित्रांनो. आणि साधक अभिसंधान उपपत्ती म्हणजे स्किनरची जी उपपत्ती आहे मित्रांनो ते सहचार्यवादी उपपत्ती असणार आहे. परंतु क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती म्हणजे कर्ट लुविनची जी उपपत्ती आहे मित्रांनो ते सहचार्यवादी उपपत्ती नाही, म्हणजे पर्याय क्रमांक ड जे असेल ते आपलं काय असणार आहे या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ड जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 9. 2017च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की हे बघा मित्रांनो, खूप मोठे प्रश्न विचारण्यात आलेले आहे पूर्वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा. गंगेने अध्ययन संबंधी कोणते मत मांडले. हे बघा, गॅग्नेने अध्ययन संबंधी कोणते मत मांडले अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, अध्ययनासाठी बोधात्मक संरचना महत्त्वाची असते. अध्ययनासाठी समग्र आकलन करणे आवश्यक आहे. खालच्या स्तरावरील अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तरावर अध्ययन करता येणार नाही. अध्ययनासाठी चेतक प्रतिसाद संबंध गरजेचे असते. तर हे बघा मित्रांनो, गगनेने जे अध्ययन संबंधी मत मांडलेले आहे ते असणार आहे की खालच्या स्तरावरील अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराचे अध्ययन करता येत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक क काय असेल पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी दिलेला आहे. अल्बर्ट बंधुरा संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकतात की अल्बर्ट बंधुराने खालीलपैकी कोणती अध्ययन उपपत्ती मांडली. तर हे बघा, अल्बर्ट बंधुराने खालीलपैकी कोणती अध्ययन उपपत्ती मांडली किंवा अल्बर्ट बंधुरा यांचा सिद्धांत कोणता अशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की हे कोणाची आहे तर ब्रुनरची आहे. प्रयत्न प्रमाद कोणाची आहे तर थॉर्नडाईकची आहे. आणि अभिजात अभिसंधान कोणाची आहे तर पावलोवची आहे. परंतु सामाजिक निरीक्षण उपपत्ती हे कोणाची असणार आहे मित्रांनो तर अल्बर्ट बंधुरा. सामाजिक निरीक्षण उपपत्ती लक्षात ठेवा मित्रांनो. पर्याय क्रमांक ड जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर प्रश्न क्रमांक 11. आता हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11 येथे दिलेला आहे की व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी व या विशिष्ट वर्तनाला बक्षीस देऊन अपेक्षित वर्तन अध्ययनकर्त्याकडून घडवून आणण्यासाठी डॅश डॅश हा अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे.
2020च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. संस्करण, अनुदेशन, प्रशिक्षण किंवा अभिसंधान. तर हे बघा, व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी, विशिष्ट वर्तनाला बक्षीस देऊन अपेक्षित वर्तन अध्ययनकर्त्याकडून घडून आणण्यासाठी प्रशिक्षण हा अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. दोस्तों, हमने आप लोगों के लिए स्पेशल ऑफर लेकर आए हैं हिंदी स्टडी मटेरियल को लेकर. तो देखिए दोस्तों, यहाँ पर आपको इम्पोर्टेंट चीज़ें मिलेंगी और अगर आप सिर्फ इतना भी पढ़ लेते तो हिंदी में आपको क्या है 24 से 25 नंबर आराम से मिलेंगे. इसकी हम गारंटी देते हैं दोस्तों, क्योंकि जिस तरीके से हमने अपने क्वेश्चन सेट बनाए हैं, जिस तरीके से हमने अपनी नोट्स बनाई है दोस्तों, बनाने के लिए करीब 2 से ढाई महीने लगे हैं और बिल्कुल शॉर्ट, और आपके लिए एग्जाम में जिस तरीके से पूछी जाती है उन्हीं चीज़ों का हमने इसमें समावेश किया है दोस्तों. अगर आप यहाँ पर प्राइस देखेंगे तो देखिए, हिंदी नोट्स अगर आप लोगे दोस्तों पेपर 1 और 2 के लिए तो 199 रुपये में सिर्फ और सिर्फ आपको हिंदी के क्वालिटी नोट्स यहाँ पर प्रोवाइड हम करेंगे दोस्तों. साथ ही साथ हिंदी पेपर 1 क्वेश्चन सेट अगर आप देखोगे तो 199 रुपये में आपको हिंदी क्वेश्चन सेट मिलेगा दोस्तों. और हिंदी पेपर क्वेश्चन सेट 2 के लिए जो दोस्तों 199 रुपये में आपको दिया जाएगा. अगर आप ये तीनों एक साथ परचेस करना चाहते हो दोस्तों 1 और 2 के लिए, या इसमें से कोई भी 2 चीज़ें अगर आप एक साथ परचेस करना चाहते हो तो 299 में आपको मिल जाएगा दोस्तों. और तीनों चीज़ें अगर एक साथ आप परचेस करना चाहते हो तो सिर्फ और सिर्फ आपको 399 में ये दिया जाएगा. साथ ही साथ बाल मानस शास्त्र और अध्यापन शास्त्रों को लेकर भी दोस्तों हमने क्या है विशेष क्वेश्चन सेट यहाँ पर बनाए हैं. आप देख सकते हैं, क्योंकि अभी जो हमारा लेक्चर चल रहा है वो बाल मानस शास्त्र और अध्यापन शास्त्र का ही चल रहा है. तो बाल मानस शास्त्रों का क्वेश्चन सेट खरीदने के लिए भी दोस्तों जो है 199 में आपको ये दिया जाएगा. और अगर आप इसके साथ कोई भी एक चीज़ परचेस करते हैं तो 299 में आपको दोनों चीज़ मिलेंगी दोस्तों. और बाल मानस शास्त्र के क्वेश्चन सेट में हमने बिल्कुल ऐसे क्वेश्चन ऐड किए दोस्तों जो परीक्षा में पूछे जा सकते हैं, क्योंकि हमने पूरी की पूरी कठिन पातड़ी जो है टीईटी की परीक्षा की देखी है 2013 से लेकर 24 तक, और उसी टाइप के क्वेश्चन सेट हमने क्या है दोस्तों बनाने का प्रयास आपके लिए यहाँ पर किया है. अगर आप कॉम्बो पैक का ऑफर लेना चाहते हैं दोस्तों तो आप जो है 1 से 2 चीज़ खरीदेंगे तो 299 में मिलेंगी, 2 से 3 चीज़ खरीदेंगे तो 399, और 3 से 4 चीज़ अगर आप खरीदेंगे दोस्तों तो 499. मतलब 800 रुपये की चीज़ें हम सिर्फ और सिर्फ आपको 400 रुपये में यहाँ पर क्या है दोस्तों प्रोवाइड कर रहे हैं. तो जल्दी से जल्दी जो है खरीदने के लिए दोस्तों आपको हमसे इस नंबर पर कॉन्टैक्ट करना है. स्क्रीन पर जो नंबर दिखाई दे रहा है इस नंबर पे कांटेक्ट कर क्या है आप इसको परचेस कर सकते हैं. वीडियो को प्लीज लाईक करेंगे. देखेंगे हम प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी विचारलेला आहे की पाहू शकता तुम्ही. प्रश्न आहे की परिपक्वता, प्रेरणा व अवधान हे घटक डॅश डॅश आहे. ओके, विद्यार्थ्याच्या अध्ययनावर परिणाम करतात. अध्ययन संक्रमणाचे आहे. कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्याचे अध्ययन घटक आहे किंवा यापैकी नाही. तर हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12चे जे उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक 1 असेल, कारण की परिपक्वता व प्रेरणा, अवधान हे डॅश डॅश घटक आहे, म्हणजे विद्यार्थ्याच्या अध्ययनावर परिणाम करणारे घटक आहे. स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात मित्रांनो की परिपक्वता काय आहे. तर हे बघा, प्रेरणा, परिपक्वता आणि प्रेरणा आणि अवधान हे घटक शिकवण्याच्या प्रक्रियेला थेट परिणाम करतात. विद्यार्थी किती परिपक्व आहे, त्याला शिकण्याची प्रेरणा किती आहे व तो किती लक्षपूर्वक अभ्यास करतो यावर त्याच्या शिक्षणाची गुणवत्ता अवलंबून असते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असेल मित्रांनो आपला बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न हे बघा, तुम्ही पुढचा प्रश्न पाहू शकतात. प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी दिलेला आहे की कुत्र्याला अन्न देताना घंटानाद करणे असे आपण बऱ्याच वेळा केले तर केवळ सराव आणि सवय यातून आपण नवे वागणुकीचे प्रकार शिकतो हे पावलोने दाखवून दिले. यापूर्वी आपण 2 प्रश्न पाहिलेले आहे मित्रांनो पावलो संदर्भात. साधक, अभिसंधान, उपपत्ती आणि कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला तर कुत्र्यावर केला. 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा, हे कंडिशन लर्निंग होयो, प्रयत्न प्रमाद असेल, प्रयत्न प्रमाद थॉर्नडाईकची आहे, श्रृंखला अध्ययन होय किंवा हे संकेत अध्ययन होय. तर हे बघा मित्रांनो, कंडिशन लर्निंग थेरी म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी विचारलेला आहे की डॉल्टन पद्धतीबाबत अयोग्य माहिती देणारा पर्याय निवडा. आता हे बघा मित्रांनो, डॉल्टन पद्धतीबाबत अयोग्य पर्याय देणारा मार्ग आपल्याला या ठिकाणी काय आहे उत्तर द्यायचं आहे. ऑप्शन दिलेला आहे. हेलन पार्कहर्स्ट यांनी डॉल्टन पद्धतीची मांडणी केली. बरोबर आहे की डॉल्टन पद्धतीची मांडणी कोणी केली तर हेलन पार्कहर्स्ट डॉल्टन यांनी केली. या पद्धतीमध्ये सर्व विषयासाठी एकच वर्ग खोली होते, हे चुकीचं दिलेलं आहे मित्रांनो. ही एक अध्यापनाची पद्धत आहे, हे बरोबर आहे. या पद्धतीत पुस्तके व इतर शैक्षणिक साधनांचा वापर करून विद्यार्थी स्वयं अभिरुचीतून शिकणे अपेक्षित असते, हे सुद्धा काय आहे बरोबर आहे. परंतु ऑप्शन क्रमांक 2 काय आहे मित्रांनो या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे, कारण की या पद्धतीमध्ये
सर्व विषयांसाठी एकच वर्ग खोली असते हे विधान या ठिकाणी काय आहे, चुकीचं दिलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 दिलेला आहे की अध्यापनशास्त्र हे डॅश डॅशशी संबंधित आहे, म्हणजे पेडागॉजी कशाशी संबंधित आहे. मूल्यांकन पद्धती आहे, असेसमेंट मेथड, अभ्यासक्रम आहे, करिक्युलम आहे, अध्यापन पद्धती टीचिंग मेथड आहे, किंवा शिकवण्याच्या आशय कंटेंट टू बी टॉक. तर हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि पेडागॉजी काय आहे, अध्यापनशास्त्र काय आहे, तर अध्यापन पद्धती आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 दिलेला आहे की अध्यापन प्रतिमानाचे मॉडेल्स ऑफ टीचिंग कोणते वैशिष्ट्य आहे. तर हे बघा मित्रांनो, अध्यापन प्रतिमानाचे वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. अध्यापन प्रतिमाने केवळ वर्गातच नव्हे तर वर्गबाहेरही उपयोगी पडतात. अध्यापन प्रतिमानाची बैठक वैज्ञानिक पद्धतीवर आधारलेली नसते. ओके. व्यक्तिमत्व विकासासाठी प्रतिमाने उपयोगी पडत नाही, किंवा अध्ययन प्रतिमानेमध्ये स्पष्टता असते. ओके. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते मित्रांनो आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 17. खूप मोठे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे. विभागातील डॅश डॅश विभागातील प्रतिमानामुळे व्यक्तीच्या अंगी असलेल्या गुणांचा विकास होऊन व्यक्तिमत्वाची जडणघडण होण्यास मदत होते. या प्रतिमानांना केवळ वर्गातील अध्यापन उपयोगी पडत नाही, तर बाहेरील परिसर विचारात घ्यावा लागतो, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेला आहे. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, सामाजिक अंतरक्रिया किंवा वर्तन परिवर्तन प्रतिमाने. तर हे बघा ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक स्पष्टीकरण दिलेलं आहे, पाहू शकतात. व्यक्तिगत विकास प्रतिमानाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण, आत्मबळ, आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि वैयक्तिक गुणाचा विकास करणे. ही प्रतिमाने केवळ वर्गातील अध्यापनपुरती मर्यादित नसून बाहेरील जीवनानुभवांशी जोडलेली असते. यालाच आपण व्यक्तिगत विकास प्रतिमान असे म्हणतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 इथे दिलेला आहे की शिक्षकाने मराठी व्याकरण आणि हिंदी व्याकरणाचा संबंध जोडला, म्हणजे हे विधान अध्ययन संक्रमणाच्या डॅश डॅश उपपत्तीशी संबंधित आहे. तर हे बघा मित्रांनो, शिक्षकाने मराठी व्याकरण आणि हिंदी व्याकरणाचा संबंध जोडला म्हणजे धन संक्रमण. ओके. धन संक्रमण हे होतं, हे अध्ययन संक्रमणाच्या डॅश डॅश उपपत्तीशी संबंधित आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. थॉर्नडाईक, जड, बगले किंवा जॉन लॉक. तर हे बघा मित्रांनो, जड काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2. स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. हे बघा स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे की अध्ययन संक्रमण मीन्स ट्रान्सफर ऑफ लर्निंग, म्हणजे एका विषयातील शिकवलेले ज्ञान किंवा कौशल्य दुसऱ्या विषयात किंवा परिस्थितीत वापरणे. जड यांच्या मते शिक्षकाने मराठी आणि हिंदी व्याकरण यांच्यातील संबंध दाखवणे म्हणजे सकारात्मक संक्रमण, पॉझिटिव्ह ट्रान्सफर साधने, जे विद्यार्थ्यांच्या शिकवण्यात मदत करते. ऑप्शन क्रमांक जड जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की संवेद व अवबोध याबाबत योग्य माहिती देणारे विधान कोणते. ओके. संवेदना आणि अवबोध या संदर्भात सुद्धा प्रत्येक वर्षी प्रश्न विचारला जातो. संवेदना म्हणजे अमूर्त स्वरूपातील अनुभव, अवबोध म्हणजे अर्थरहित अनुभव. संवेदना ही ज्ञानग्रहणाची दुसरी पायरी तर अवबोध ही ज्ञानग्रहणाची पहिली पायरी आहे. संवेदनामध्ये मन निष्क्रिय असतो तर अवबोधमध्ये मन क्रियाशील असते. अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना आणि संवेदना म्हणजे अर्थरहित ज्ञान, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. आता संवेदना म्हणजे काय हे बघा. संवेदना म्हणजे आपल्या इंद्रियाद्वारे मिळालेली प्राथमिक अर्थरहित माहिती. अवबोध म्हणजे काय की अवबोध म्हणजे संवेदना मेंदू प्रक्रिया करून अर्थपूर्ण स्वरूपात समजणे व त्यावर प्रतिक्रिया देणे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 इथे दिलेला आहे की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. संवेदना ही मेंदूची अर्थनिर्मिती आहे. अवबोध ही फक्त इंद्रियाची प्रतिक्रिया आहे. अवबोध म्हणजे संवेदनाचे अर्थपूर्ण रूप. संवेदना म्हणजे इंद्रियाद्वारे मिळालेली माहिती. संवेदना आणि अवबोध यांचा अर्थ सारखाच आहे. अवबोध फक्त शाळेत शिकवताना होतो. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट टॉप 20 प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.